नाशिकमध्ये प्रथमच होत असलेल्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिकांचा महाकुंभ हा भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत 31व्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषद मार्फत मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेच्या माध्यमातून 9 आणि 10 डिसेंबर 2023 ला आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमाचे उद्घाटन 9 डिसेंबरला सकाळी 10 वाजता नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे, ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी, बेजॉन देसाई फाउंडेशन नाशिकचे सीईओ डॉक्टर अश्विन कुमार भारद्वाज तसेच कार्यक्रमाचे आयोजक आणि जिल्हा समन्वयक मानवधन संस्थेचे प्रकाश कोल्हे, सचिव ज्योती कोल्हे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य एनसीएससीचे समन्वयक विश्वास कोरडे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक समन्वयक एनसीएससीचे नंदकिशोर कासार, लीना ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करून प्रकाश कोल्हे यांची स्वलिखित पुस्तके यावेळी भेट देण्यात आली। उद्घाटन प्रसंगी उद्बोधन करताना डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी बाल मनोबल सशक्त करण्यासाठी ध्यान आणि एकाग्रता यांचे महत्त्व विशद केले। मूल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व सांगत आपली ज्ञानेंद्रिये जागृत करणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं। मानवधन संस्थेच्या कार्याचा आलेख बघता अत्यंत स्पृहणीय आणि दिशादर्शक कार्य होत असल्याचं त्यांनी नमूद केलं। डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी यांनी बाल मनोविकास आणि शिक्षकांची भूमिका यावर मार्गदर्शन करत संशोधक वृत्ती वृद्धिंगत होण्यासाठी मानसिकता निर्माण होण्याची आणि तसं वातावरण मुलांना देण्याची गरज असल्याचं सांगितलं। नंदकिशोर कासार यांनी एनसीएससी बद्दल सांगत बाल वैज्ञानिक निर्मितीच्या दृष्टीनं संशोधक वृत्ती जागृत करण्यासाठी एनसीएससीच्या कार्यक्रमांची रूपरेषा मांडली। कार्यक्रम प्रसंगी प्रस्तावनेत मानवधनचे संस्थापक प्रकाश कोल्हे यांनी अधोरेखित केलं की विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारत देशाची वैश्विक प्रगती साधताना माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या व्हिजन कार्यपूर्तीसाठी मानवधन संस्था सातत्यानं कार्यप्रवण असून भारत महासत्ता होण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वंकष शिक्षण देण्यावर भर दिला जातो। या पुण्यभूमीत बालवैज्ञानिकांचा भरलेला हा महाकुंभ म्हणजे अध्यात्म आणि विज्ञानाचा अजूड संगम आहे। यातून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन व्यापक होऊन सक्षम भारत निर्मितीच्या दिशेनं वाटचाल महत्त्वपूर्ण आहे असं नमूद केलं। बालवैज्ञानिक मोठ्या संख्येनं निर्माण व्हावे आणि एकूणच संशोधन क्षेत्रात प्रगती व्हावी असा मानस ज्योती कोल्हे यांनी व्यक्त केला। या वर्षीच्या प्रकल्पाचा विषय होता आरोग्य आणि कल्याणासाठी परिसंस्था समजून घेणे। या मुख्य विषयाच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रकल्प बनवायचा होता। प्रकल्पासाठी मॉडेल शोधनिबंध विद्यार्थ्यांनी सादर केले। विज्ञान क्षेत्रातील अशा मोठ्या स्वरूपाचा राज्यस्तरीय उपक्रम नाशिक शहरामध्ये प्रथमच होत असून या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील 300हून अधिक शाळांनी सहभाग नोंदविला। तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा, नाशिक शहरातील शाळा, महाविद्यालये, तंत्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं या परिषदेचा लाभ घेतला। ही परिषद मानवधन संस्था संचलित धनलक्ष्मी बालविद्या मंदिर आणि प्राथमिक शाळा पाथर्डी फाटा नाशिक येथे सुरू असून राष्ट्रीय बालविज्ञान परिषद जिल्हास्तरीय प्रकल्प सादरीकरण आणि प्रदर्शनाचे आयोजन देखील मानवधन संस्थेकडे आहे। कार्यक्रम प्रसंगी विविध प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून रोहित पगारे आणि अपर्णा कुलकर्णी यांनी काम पाहिले। कार्यक्रमाला संस्था संचलित सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि नाशिककरांनी उत्स्फूर्त हजेरी लावली। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, त्याच्या आधिपत्याखाली चाललेला हा कार्यक्रम संबंध भारतामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करून आपला भारत देश सक्षम व्हावं, आपला भारत देश या विश्वामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून सक्षम होत असताना संबंध मानवजातीला
ज्या काही आवश्यक त्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपलं भारताचं योगदान असावं असा उच्च विचार या मागचा आहे. म्हणूनच जेव्हा कासार सरांनी ह्या नाशिकमध्ये आल्यानंतर हा विषय मांडला की NCCचा कॉर्डिनेशनचं जबाबदारी तुम्ही घेणार का, त्यावेळेस मी डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांनी जे व्हिजन केलेलं होतं विजन 2020 त्यामध्ये अजूनही आपण मागे आहोत, ते पूर्ण झालं नाही. या अनुषंगाने ही जबाबदारी त्वरित स्वीकारली आणि डिस्ट्रिक्ट लेवलचं जे काही जबाबदारी होती ती पूर्ण होत असताना त्यामध्ये मिळालेले एकूण यश हे विचारात घेऊन स्टेट लेवलची सुद्धा जबाबदारी त्यांनी घेऊ केली. त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून ऋण व्यक्त करतो. ह्या NCCच्या मार्गदर्शक म्हणून जे कोरडे सर असेल, कासार सर आहेत, दिघे सर आहेत, इतरही मान्यवर आहेत, त्याचबरोबर आम्हाला सपोर्टिंग हाताला हात घेऊन देणारे बारोडे सर असेल, ठाकूरताई असेल, या सगळ्यांचं मी मनापासून सायन्स बेस्ड कॉन्क्लेव्ह होत आहे आणि या कॉन्क्लेव्ह करता आमचे ज्येष्ठ बंधू कोल्हे सरांनी पुढाकार घेतला आणि ते कायम एक नवीन दिशा नाशिकला देण्याचा प्रयास करतात आणि त्यामध्ये एक सायंटिफिक बरोबर एक स्पिरिच्युअल बेस्ड ज्याला आपण म्हणतोय तो त्यांचा एक ध्येय आहे आणि मला असं वाटतं की त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याकरता आजचा जो कॉन्क्लेव्ह आहे आज आणि उद्या ज्याच्यात 35 जिल्ह्याचे तरुण ज्याला आपण म्हणू अगदी यंग मुलं आणि मुली सहभागी होणार आहेत, त्या सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा देतो आणि खूप जास्त न बोलताना आपण उद्याचा भारत घडवणार आहोत आणि आपण ज्या प्रदर्शनीच्या माध्यमातून मांडणार आहोत ती कन्सेप्ट आपण मांडणार आहोत. कुठलीही गोष्टीची सुरुवात ही कन्सेप्टनी होते, थॉटनी होते आणि असे व्यासपीठ त्या थॉटला पुढे नेतात आणि ते कृतीमध्ये रूपांतरित होतात. आपण सर्व भविष्यातल्या वैज्ञानिकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि इथे मानवधन संस्था नाशिक यांचे संचालक श्री प्रकाश कोल्हे सर हे जे स्कूल आहे ते नाशिक जिल्ह्यातील पहिलं ISO नामांकन प्राप्त स्कूल आहे. या स्कूलमध्ये अतिशय उपक्रमशील असे विविध उपक्रम सुरू असतात. नेहमी सतत सातत्याने आम्ही संपर्कात असतो. पोलीस दलाच्या काही विकासासाठी किंवा समाजाच्या काही अडचणी सोडवण्यासाठी देखील या स्कूलचा नेहमीच सहभाग असतो. आज या ठिकाणी रिसर्च बेस्ड असं एक उपक्रम या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून 35 जिल्ह्यातील लहान मुलं या ठिकाणी आलेले आहेत. आपले कुलकर्णी सर या ठिकाणी अतिथी होते. त्यांनी भारतातला पहिला पुरस्कार रिसर्च बेस्ड त्यांनी मिळवलेला आहे. त्यांनी खंत देखील व्यक्त केलेली आहे की दुसरा मला मिळाला याच्यापेक्षा अभिमानापेक्षा दुसरा भारतीय अजून कोणी तयार होत नाही. आणि आजचा हा उपक्रम पाहून आजचं स्वागत देखील मुलांनी एका रिसर्च केलेल्या मशीनद्वारे गुलाबाचं पुष्प देऊन आमचं केलं. तर कोल्हे सर जे काही उपक्रम करत आहे मला निश्चित अशी खात्री आहे की देशाच्या विकासासाठी आणि देशाच्या नव्हे तर जगामध्ये आपल्या या ठिकाणाहून मुलं संशोधनपर काहीतरी कार्य करून जगाच्या लौकिकामध्ये देशाचं नाव निश्चित भर टाकतील अशी मी अपेक्षा देखील व्यक्त करतो. आणि कोल्हे दाम्पत्य आणि त्यांच्या सर्व टीमला मानवधन संस्थेला नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शुभेच्छा देखील देतो. नमस्कार, मी डॉक्टर ओमप्रकाश गणपतराव कुलकर्णी. नमस्कार, मी डॉक्टर ओमप्रकाश गणपतराव कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय क्षेत्रातला अंतरिक्ष आणि विज्ञान क्षेत्रातला शास्त्रज्ञ आहे. मी नाशिकला पहिल्यांदा हा उपक्रम इथे मिळालेला आहे राज्यस्तरावरचा आणि ते शिवधनुष्य पेलवायचं काम कोल्हे दाम्पत्याने केलेलं आहे, मानवधन संस्थेने केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि इथल्या सगळ्या अधिकारी वर्गांनी वगैरे आणि NCERTच्या वगैरे सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यासाठी प्रोत्साहन दिलं, सहयोग दिला, त्याबद्दल त्या सगळ्यांचे आभार. विशेष करून ह्या उपक्रमातनं मुलांमध्ये वैज्ञानिकाची मानसिकता घडवणं, त्यांच्यामध्ये असलेलं वैज्ञानिक शोधणं आणि त्याला उत्तेजन देऊन, प्रोत्साहन देऊन चांगले वैज्ञानिक घडतील की जेणेकरून संशोधनाच्या माध्यमातून आपला भारत देश हा संपन्न होईल, समृद्ध होईल
आणि सामर्थ्यशाली होऊन विश्वगुरू होईल या दृष्टीने ह्या इव्हेंटचं किंवा या स्पर्धेचं अत्यंत महत्त्व आहे की ह्याच्यातनं नवीन बालक वैज्ञानिक शोधून त्यांना वाव देऊन त्याच्यातनं देश घडवायचं हे काम होतं आहे. आणि ह्याच्याशी संबंधित जे सगळे आहेत, पालक आहेत, सहभागी होणारे विद्यार्थी आहेत, सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि सगळ्यांना शुभेच्छा. नमस्कार, मी नंदकुमार तासा, राज्य शैक्षणिक समन्वय, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद. भारत सरकारच्या विज्ञान प्रौद्योगिकी विभागाच्या तर्फे दरवर्षी 1993 पासून ही राष्ट्रीय बालविज्ञान परिषद त्याचं आयोजन जिल्हा, राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर केलं जातं. आजच्या या उपक्रमाचं वैशिष्ट्य असं की 32 वर्षानंतर प्रथमच नाशिक शहरामध्ये बालविज्ञान परिषदेचं राज्यस्तरीय सादरीकरण होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा वाढवण्याच्या दृष्टीने आणि स्थानिक समस्या विद्यार्थ्यांनीसुद्धा वैज्ञानिक पद्धतीने संशोधनात्मकरित्या प्रकल्पाच्या स्वरूपात मांडण्याचा हा एक उद्देश या उपक्रमातून साध्य होत असतो. आजच्या या उपक्रमामध्ये मानवधन शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने धनलक्ष्मी माध्यमिक विद्यालयाने आणि श्रीयुत प्रकाश कोल्हे मॅडम यांनी त्यांच्या समग्र टीमने अत्यंत उत्साहाने हा उपक्रम राज्यस्तरावर त्यांनी आयोजित केलेला आहे. जवळपास 5200 प्रकल्प 35 जिल्ह्यातून नोंदणी झाली. त्यापैकी जे निवडलेले प्रकल्प आहेत प्रत्येक जिल्ह्यातून अशा 80 प्रकल्पाचं, उत्कृष्ट प्रकल्पांचं सादरीकरण 9 आणि 10 डिसेंबर या 2 दिवसामध्ये होणार आहे. आणि या उपक्रमातूनच संपूर्ण नाशिक जिल्ह्याला जे विज्ञान कुंभाची पर्वणी लाभलेली आहे त्याचा लाभ या मानवधन सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेने कोल्हे सरांनी दिलेला आहे. या उपक्रमासाठी जवळपास जे विद्यार्थी आता इथून 30 प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर जातील. राष्ट्रीय स्तरावर भारत सरकारकडून 28 राज्य आणि 8 युनियन टेरिटरीच्या माध्यमातून जे निवडलेले विद्यार्थी असतात राज्यातून उत्कृष्ट असे प्रकल्प ते आपल्याला डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे यावर्षी आयोजित होतील. आणि ते स्थळ ज्यावेळेस त्याची सूचना येईल त्यावेळेस हे विद्यार्थी संपूर्ण तयारीनिशी इथून जातील. या उपक्रमासाठी सर्व बालवैज्ञानिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, जय भारत. मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित या संस्थेच्या धनलक्ष्मी शाळा जी आहे त्या शाळेच्या प्रांगणामध्ये आज 31वी राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आमच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि विशेष याच्यात सांगायची गोष्ट अशी की ही जी परिषद आहे ही नाशिकमध्ये 30 वर्षानंतर प्रथमच भरते आहे. तर ह्या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे. आणि ही जी परिषद आहे ह्या परिषदेमध्ये राज्यभरातून एक 300 साधारण 300पर्यंत विद्यार्थी ह्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी ह्या परिषदेमध्ये भाग घेतलेला आहे. आणि या परिषदेमध्ये भाग घेऊन आपले उद्याचे भविष्य जे आहे आपले लाडके सगळ्यांचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं जे स्वप्न होतं की भारत विश्वगुरू व्हायला पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपले जे काही विद्यार्थी आहेत ते संशोधन क्षेत्रामध्ये जे काही प्रगती करत आहे तर त्यांचे जे काही रिसर्च वगैरे आहे इथले उपक्रम ते इथं ते मांडत आहेत. आणि त्याचं इथे छानपैकी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे की त्यांच्यातील जे काही संशोधक वृत्ती जागी व्हावी आणि आपला भारत देश एक पाऊल पुढेच ह्या दृष्टीने असावा, अग्रेसर असावा प्रत्येक क्षेत्रामध्ये. तर हे विद्यार्थ्यांमध्ये जी काही भावना आहे ती इथं रुजवण्याचा एक प्रयत्न केला जातो आहे. आणि खरं तर आहे म्हणजे एक आपले विद्यार्थी तसे आहेच, आपले भारत देशाचं ते वैभव आहे.
आणि त्यांना वाव मिळावा ह्या दृष्टीने हे प्रदर्शन इथे परिषद इथे भरवण्यात आलेले आहे आणि 2 दिवसीय हे परिषद इथे भरणार आहे आज आणि उद्या. तर बरेच इथले आसपासचे शाळेतले विद्यार्थी देखील आणि पालकवर्ग देखील मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित राहिले आहे आणि हे प्रदर्शनाचं ते सर्वजण इथे कौतुकाने त्याचा आनंद घेत आहे. तर हे खूप छान उल्लेखनीय अशी गोष्ट आहे. धन्यवाद. प्रतिनिधी दामोदर थोरात, महाराष्ट्र समाचार, नवीन नाशिक.